वड्याचं सांबार, ज्यातले वड्याचं जे आहे ते आपण छान वाफवून घेतलं, थापून घेतलं आणि कट सुद्धा करून घेतलं, हो की नाही? आता काय करायचं आपल्याला पुढे? आता पॅन गरम करायला ठेवायचं. बरं. त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घ्या. वड्या थोड्या परतून घ्यायच्या. बरं, ह्या वड्या. हो. बरं. आता आपण आधी मला तीळ आणि खसखस द्या. बरं, घ्या. फोडणीमध्ये ज्वार काय म्हणतात त्याला? हां. आणि थोडीशी खसखस. बरं. आपण जे जिरं आणि मोहरी टाकतो ते काही त्याच्यामध्ये जरा वेगळं थोडंसं. बरं. आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या सोडायच्या. शॅलो फ्राय करून घ्यायच्या. शॅलो फ्राय, फोडणी देऊन द्यायची फक्त. बरोबर. चांगले परतून घ्यायचे. बरं. ते आपल्याला दोन्ही बाजूनी करायला लागते. दोन्ही बाजूनी आपण परत ह्याच्यावर थोडं तिखट वगैरे हे करायचं. बरं. म्हणजे वड्याचं सांबार मधलं आपलं वड्याचा भाग पूर्ण झालेला आहे. बरं. थोडं तिखट देतं. बरं. तिखटामध्ये जर आपण घोळून घेतोय ते थोडं खमंग जरा. बरं, ठीक. आपल्याला हे परतून घ्यायला किती वेळ लागेल आता? 2 मिनिटं. 2 मिनिटं. 2 मिनिटं झाले की झालं हे. आणि मग आता आपण सांबाराची तयारी करूया. चला, म्हणजे वड्याचं सांबार मधलं वड्याचा जो भाग आहे तो पूर्ण झालेला आहे. आता आपण सांबार करायच्या कृतीकडे वळूयात. चला, वड्याचं सांबार मधलं हे वडे आपले तयार झालेले आहेत, हो की नाही? हो. बरं, आता आपण सांबार करायच्या कृतीकडे वळूयात. काय करायला लागतं आधी? आता आपण आधी गॅस पेटवूया. बरं. पुढे त्यामध्ये तेल द्या मला. घ्या. तेल जरा तापलं की आपण कांदा टाकूया. बरं. तेल तापेपर्यंत आपण जरा गप्पा मारूया. हो, अगदी. बरं. तुम्ही इंग्रजी शिकवताना तुम्हाला आपले इकडचे स्टुडंट्स, वेगवेगळ्या गावचे स्टुडंट्स किंवा तुम्ही परदेशातही शिकवलं, ते फरक वाटला का शिकवताना? नाही, फार नाही फरक. फार नाही फरक. तिथे सुद्धा सगळी भारतीय शाळा होती तिथे पण. अच्छा, बरं. त्याच्यामुळे तशी काही अडचण नाही आली. नाही, अगदी. तेल तापलं का? हो, तापलं. पण कांदा आधी मला कांदा द्या. कांदा जरा परतून घ्यायचा. थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये मग आलं लसणाची पेस्ट टाकूया. कांदा आता व्यवस्थित परतून झाला. आता आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची. बरं. किती लागणार मला सांगा? थोडी, इतकी नाही, थोडी बस. हो. पुढे आता हळद थोडस घाला, अगदी बस. पुढे हो. तिखट अजून थोडं. बस. आता जिरा धण्याची पूड अजून थोडी. आता ती तळला मसाला. म्हणजे कांदा खोबरं तेलावर तळून घेतलं आणि मग मिक्सर मधून वाटायचं. त्याच्यात थोडं मिऱ्याची पूड पण टाकायची. किती लागणार ही? टाका, अजून टाका. आलं लसूण पेस्ट. पुढे काय लागणार आहे? आता आपल्याला पाणी घालायचं ह्याच्यात. किती लागणार? अजून थोडं. बस. गॅस मोठा करूया? हो, मोठा करूया. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ घालायचंय. आज तुम्हाला मी मदत करतोय. हो, अगदी. थँक्यू. बस. आणि आमसूल. आंबट गोड चव असते ह्याची. बरोबर. त्यामुळे एक आमसूल. बस. आणि गूळ. बस पुरे. आणि आता थोडं चांगली खळखळ उकळी आली की त्याच्यात कोथिंबीर घालायची. गरम मसाला थोडा घालायचा. गरम मसाला उकळी आल्यानंतर घालायचा? उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी घालायचा. बरं, ठीक आहे. आपल्याला आता उकळी येईपर्यंत वाट पाहायला लागेल. झाकण ठेवायची गरज नाही? नाही. चालेल, उकळी आलीच आहे. उकळी. हो. पुढे काय करायचं? हे टाकूया, गरम मसाला टाकूया. बरं. किती लागणार? थोडा. बस. पुरे? बस. आणि कोथिंबीर. बघा. बस. आणि आता पुन्हा एक चांगली खळखळ उकळी आली की त्याच्यात वड्या सोडायच्या की आपली डिश तयार. सांबारही तयार आहे ना? तयार आहे. हो, अगदी. क्या बात आहे. अशा प्रकारे तयार झालेलं आहे वड्याचं सांबार. फॅन्टास्टिक. पटकन तुम्ही लिहून घ्या या खमंग रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. वड्यांचा सांबार बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, गूळ, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, तेलामध्ये तळून घेतलेला कांदा, खोबरं आणि काळ्या मिरीची पेस्ट, तीळ, खसखस, आमसुलं, हळद, तिखट, धणे जिरे पूड, मीठ, गरम मसाला आणि कांदा. कृती: प्रथम एका वाडग्यामध्ये बेसन घेऊन त्यामध्ये 1.5 वाटी पाणी, हळद, तिखट, धणे जिरे पूड, मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण कढईमध्ये घालून त्यामधलं पाणी आटल्यानंतर त्यात तेल घालावं आणि कढईवर झाकण ठेवून द्यावं. वाफवलेलं हे मिश्रण प्लेटमध्ये काढावं आणि पसरवून त्याच्या वड्या पाडाव्यात. फ्रायपॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये तीळ, खसखस, कापलेल्या बेसनाच्या वड्या दोन्ही बाजूनी परतून घ्याव्यात आणि त्यावर तिखट घालावं. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट,
धणे जिरे पूड, तळलेला कांदा, खोबरं आणि काळ्या मिरीची पेस्ट आणि पाणी घालून मिश्रण उकळवून घ्यावं. त्यामध्ये गरम मसाला, कोथिंबीर आणि परतून घेतलेल्या बेसनाच्या वड्या घालून सांबार सर्व्ह करावं. वड्याचं सांबार आता आपण पाहिलं. आता वर्षाताई, दुसरी आपली जी रेसिपी आहे तिचं नाव काय? रुमाली वड्या. रुमाली वड्या. वड्या, हो. बरं, चला माहितीसाठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. भाजून कोरडं केलेलं ओलं खोबरं, बेसन, भाजून भरड केलेली खसखस, कोथिंबीर, गरम मसाला, जिरे धणे पूड, साखर, वेलदोड्याची पूड, दालचिनीची पूड, हळद, तिखट आणि मीठ. साहित्य आपण पाहिलंय. हो. आता आपल्याला रुमाली वड्या ना, हो. त्यासाठी लागणारी कृती करायला लागेल. हो. आधी काय करायचं? आता आपण आधी बेसन घ्यायचं. बर. 1 वाटी बेसनाला 2 वाटी पाणी. बर, मग असं प्रमाण आहे. बर. आणि ह्याला 2 वाटी पाणी. 2 वाटी पाणी तुमच्या अंदाजानुसार घाला. ही तशीच कृती म्हणजे मग अशी आपण कृती केली. हो. पाणी पुरे? हो, पुरे. बर. तर ह्याच्यामध्ये हळद, तिखट, हळद थोडी. बघा, बस. पुरे? हो. मीठ अजून लागेल की नाही? बस. मीठ. पुरे? बरं. जिरे धण्याची पूड. बर. हे मिश्रण झालेलं आहे. हे आता आपण पॅन मध्ये घालूया. घाला. आता याला उकळी येऊ द्यायची का? उकळी यायची. थोडंसं तेल घालायचं. बर. खमंगपणा याला. किती वेळ लागतो याला उकळी यायला? 1-2 मिनिटात येईल. मग हे मिश्रण जेव्हा आपलं हे छान तयार होईल त्याच्यानंतर आपली पुढची कृती काय? पुढची मग आपण ह्याचं सारण करून घेऊया. आतमध्ये घालायचं. हे वाफ येस्तोवर आपण सारण करून घेऊया. तर आपण झाकण ठेवूया याच्यावरती आणि चांगलं